आज आपण बघणार आहोत कोफ्ता राईस कसा करायचा। दुधी भोपळा माझ्याकडे अर्धा होता, तो मी किसून घेतलेला आहे। किसल्यावरती त्यातलं पाणी स्क्वीज आउट करायचं आणि मग ते जे पाणी काढलेला जो भोपळा आहे त्याच्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे। नंतर धने जिरे पावडर, हळद, तिखट, मीठ आणि किंचित सोडा असं घालून मिक्स करायचं आहे। नंतर 2 चमचे मैदा घालून पुन्हा मिक्स करायचं आहे। तर तुम्हाला तांदूळ पिठी प्रिफर्ड असेल मैद्याच्या ऐवजी तर तेही घालू शकता। माझ्याकडे नव्हती म्हणून मी मैदा घातला। आता गोल्डन ब्राउन कलरवरती ते कोफ्ते तळून घ्यायचे। एकीकडे मी भात शिजवून घेतलेला आहे। कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची मीडियम साईजचे मी चिरून घेतलेले आहेत। एक 6-7 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। आता अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, इथं कोफ्ते तळून झालेले आहेत आपले। अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये तिखट, मीठ, पुलाव मसाला आणि हळद असं मिक्स केलेलं आहे। आता मीठ इथं मी पुलावाच्या राईसच्या प्रमाणात घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला वरनं मीठ घालायची गरज नाही आहे। तर हे सगळं मिक्स करायचं आहे। कढईमध्ये तेल तापवायचं आहे। कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची घालायची आपल्याला, एकत्र फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर आपल्याला जे दह्याचं मिक्सचर जे करून घेतलेलं आहे आपण ते घालणार आहोत आपण। हे बघा, झाकण काढलं 2 मिनिटांनी। आता दह्याचं मिक्सचर घालूयात। पुन्हा मिक्स करायचं आहे। अगदी पाववाटी पाणी घालायचं आहे आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। काश्मीरी मिरची पावडर घातली मी। हे मिक्स केल्यानंतर 1-2 मिनटं झाकण ठेवलं आहे मी। त्यातलं पाणी बऱ्यापैकी रिड्यूस झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला कोफ्ते घालायचे। आता कोफ्ते घालून मिक्स करायचं। पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनी झाकण काढल्यावरती आपल्याला शिजवलेला जो भात आहे तो बॅचमध्ये मिक्स करायचा आहे। तर माझ्याकडे परिमल तांदूळ आहे, तो मी मिक्स केलेला आहे, घातलेला आहे भात शिजवून। तर हे बघा, आता जो भात आहे आपला बॅचेसमध्ये मी घालून मिक्स केलेला आहे। आता कसुरी मेथी घालायची आपल्याला। 1-2 मिनटं झाकण ठेवलं आहे। झाकण काढल्यावरती कसुरी मेथी घातली आहे मी त्याच्यावरती आणि आपला कोफ्ता राईस रेडी आहे। नक्की ट्राय करून बघा। थँक्यू, बाय बाय।